नमस्कार. MPSC ऑर्टिक्समध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल आणि तुम्हाला सायन्स अवघड जात असेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण आपण सायन्सची भन्नाट ट्रिक्ससह पेड PDF घेऊन आलेलो आहे, जी की तुम्हाला या नंबरवर संपर्क करून मिळून जाईल. तसेच आपले MPSC ऑर्टिक्स याच नावानं टेलिग्राम चॅनल आहे, ती जॉईन केलं असेल तर जॉईन करा. त्यावर तुम्हाला आणखी सब्जेक्टच्या ट्रिक्स पाहायला मिळतील. आता आपले ट्रिक्स कशा आहेत काय तर थोडासा डेमो दाखवतो. तर पहा, MPSC क्वेश्चन PIQ हा कंबाईन 2022ला आला होता. तर प्रश्न काय, देवी रोगाची लस ही कोणी शोधली? प्रश्न होता, देवी रोगाची लस कोणी शोधली? तर याचे योग्य आन्सर आहे एडवर्ड जेन्नर. एडवर्ड जेन्नर नावाचा शास्त्रज्ञ, त्या शास्त्रज्ञाने देवी रोगाची लस शोधली. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा आपण. तर याची ट्रिक्स अशी आहे की जुन्नरची देवी ही सर्व रोगांना पळून लावते, अशी आपली ट्रिक्स आहे. हे बघा, जुन्नरची देवी, देवी म्हणजे देवी रोग, जुन्नरची देवी सर्व रोगांना पळून लावते. जुन्नरची देवी असं आपण म्हणू. जुन्नर म्हणजे जेन्नर, एडवर्ड जेन्नर यांनी ती शोधलेली आहे. त्यानंतर पहा, हे पहा, खालील कोणता रोग हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो? खालील कोणता रोग हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो? तर याचं योग्य आन्सर आहे हिपॅटायटिस ए. हिपॅटायटिस ए नावाचा रोग दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा. तर ट्रिक्स अशी आहे की हिपॅटायटिस ई आणि ए हे जे रोग आहेत हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात. हिपॅटायटिसचे 5 प्रकार आहेत. हिपॅटायटिस व्हायरसचे 5 प्रकार आहेत. A, B, C, D आणि E असे 5 प्रकार आहेत. त्यापैकी ए आणि ई म्हणजे ए म्हणजे सुरुवातीचा आणि ई म्हणजे लास्ट, शेवटचा. तर सुरुवातीचा ए आणि शेवटचा ई हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा आपण. ई फॉर इटलेले असं म्हणलेलं आपण. ई फॉर इटलेले म्हणजेच दूषित आणि ए फॉर अन्न. हे बघा, ई फॉर इटलेले आणि ए फॉर अन्न. ई फॉर इटलेले, इटलेले म्हणजेच काय, दूषित, आणि ए फॉर अन्न. तर इटलेले अन्न आणि पाण्यामुळे काय होतं, तर हिपॅटायटिस ए हा, हिपॅटायटिस ई किंवा हिपॅटायटिस ई हे दोन्ही पण, हिपॅटायटिस ए किंवा ई दोन्ही पण कशामुळे होतात, तर दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात. ओके, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर बाकीचे जे आहे का, हे बघा, बाकीचा जो C, B, D हे कशामुळे होतात, असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित ब्लड याच्यामुळे होतात. तर आता इथे पहा, हे पहा, हिपॅटायटिसचा खालील कोणता विषाणू हा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतो? कंबाईन ग्रुप बी 2022ला प्रश्न आला होता. तर याचं योग्य आन्सर आहे हिपॅटायटिस सी. हिपॅटायटिस सी हा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतो. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं आपण, आपली जी PDF आहे त्यामध्ये याची ट्रिक्स काय केलेली आपण. तर ट्रिक्स अशी आहे की सी फॉर सेक्स विदाउट कंडम अशी आपली ट्रिक्स आहे. सी फॉर सेक्स विदाउट कंडम. सी फॉर सेक्स विदाउट कंडम. यामुळे विदाउट कंडम सेक्स जर केला तर हिपॅटायटिस सी नावाचा काय होतो, तिथे रोग होतो. हिपॅटायटिस सीची लागण होते सेक्स विदाउट कंडम, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. म्हणजेच असुरक्षित लैंगिक संबंधामुळे हिपॅटायटिस सीची लागण होते. त्यानंतर आणखी पहा, रेड रूट ऑफ शुगर केन या रोगास कारणीभूत कारक जीव कोणता? पाहू शकता इथे, रेड रूट ऑफ शुगर केन या रोगास कारणीभूत कारक जीव कोणता आहे? कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023ला आला होता. तर इथं तुमच्यासमोर 4 ऑप्शन आहेत आणि याचं योग्य आन्सर आहे कोलेक्टोरिचम फुल्कॅटम. कोलेक्टोरिचम फुल्कॅटम या कारक जीवामुळे ऊसावर रेड रूट हा रोग पडतो. तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवलेली पहा आपण. याची ट्रिक्स अशी आहे की मुलगा कलेक्टर झाला. हे पहा, मुलगा कलेक्टर झाला म्हणून बापाने सर्व गावाला शुगर वाटली. कलेक्टर झाला असं का म्हणलं, कारण रोगाचं नाव काय, कलेक्टरिझम. त्या कलेक्टरिझममध्ये तुम्हाला सुरुवातीला कलेक्टर नाव दिसत असेल, पहा इथपर्यंत कलेक्टर. हे बघा, म्हणून मुलगा कलेक्टर झाला म्हणून त्याच्या बापाने सर्व गावाला शुगर वाटली. असं का म्हणलं शुगर वाटली, कारण हा रोग शुगर केनवर पडतो. शुगर केन म्हणजेच काय, ऊसावर पडणारा रोग आहे हा. असं तर अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. हे बघा, त्यानंतर भातावरील खैरा रोग हा कशाच्या कमतरतेमुळे पडतो? भातावर खैरा नावाचा रोग आहे, तो कशाच्या कमतरतेमुळे पडतो असं विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य आन्सर आहे झिंक किंवा जस्त. झिंक किंवा जस्ताच्या कमतरतेमुळे भातावर खैरा नावाचा रोग पडतो. तर याची ट्रिक्स कशी केलेली पहा आपण. ट्रिक्स अशी आहे की खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली, अशी आपली ट्रिक्स आहे.
खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली, अशी आपली ट्रिक्स आहे. मग झीज झाली असं का म्हणलं? झी म्हणजे झिंक, झीज झाली. झी म्हणजे जिंक आणि ज म्हणजे जस्त. आता हे झालं, ही ट्रिक्स पाहिली. त्यानंतर आता प्रश्न सोडू याच्यावर. हे बघा प्रश्न, हे बघा. भातावरील खैरा रोग हा कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो? कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023. तर याचे योग्य आन्सर काय मग? झिंक. कारण आपली ट्रिक काय? खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची काय झाली? झीज झाली, अशी आपली ट्रिक्स आहे. मग या झीवरून तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल, तो म्हणजे झिंक. त्यानंतर वरचा प्रश्न पहा तसाच आहे. तांदळावरील खैरा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे पडतो? तर इथे तुम्हाला झिंक ऑप्शन नाही दिसत, मात्र ज वरून जस्त हा ऑप्शन दिसतो. मग उत्तर तुमचं झिंक पाहिजे किंवा जस्त पाहिजे? आता इथं झिंक नाही म्हणून मात्र जस्त दिलेलं आहे. दोन्ही आन्सर एकच आहे, झिंक किंवा जस्त. तर अशा आपल्या खतरनाक ट्रिक्स आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, आपण रेड रूट ऑफ शुगर केन पाहिलं होतं ना, त्यावर हे प्रश्न पण आहे. कंबाईन ग्रुप सीला प्रश्न पण आलेले त्यावर. कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023. अयोग्य जोडी ओळखा विचारलं होतं. तर इथं डीमध्ये तुम्हाला दिसत असेल कलेक्टरिझम फाल्कॅटम रेड रूट ऑफ शुगर केन. तर ही जोडी इथे योग्य आहे. इथे अयोग्य अर्गॉट ऑफ बाजरा ही चुकीचे आहे. कारण सर्कोस्पोरा पर्सोनाटा यामुळे बाजऱ्यावर रोग पडत नाही, तर यामुळे भुईमुगावर रोग पडतो. आणि याची पण ट्रिक आपण आपल्या PDF मध्ये केलेली आहे. तर याची ट्रिक काय केलेली आपण? मुलगा काय म्हणत होता की मला सोनाटा वाच पाहिजे. हे बघा सोनाटा, कारण पर्सोनाटामध्ये तुम्हाला सोनाटा हा शब्द दिसत आहे. तर मुलगा म्हणत होता की मला, त्याच्या बापाला म्हणत होता की मला सोनाटा घड्याळ पाहिजे. मग त्याचा बाप म्हणला आपले भुईमुगाचे दारे धर, तू भुईमुगाचे दारे धर, भुईमुगाचे दारे धरलं की मी तुला सोनाटा आवाज देतो. आता आपण सर्व खेड्यातलेच आहेत. खेड्यातल्या मुलांना दारे धरणे म्हणजे काय हे माहीत असतं. तर बाप म्हणला भुईमुगाचे जर दारे धरत असतील तर मी तुला सोनाटा आवाज घेऊन देतो. ओके. किंवा असं म्हणला की आपले भुईमुग काढल्यानंतर आपण भुईमुगाच्या शेंगा विकू आणि भुईमुगाच्या शेंगा विकल्यानंतर जे पैसे येतील त्या पैशातून मग तुला काय करू? सोनाटा वाच घेऊन देतो मी. भुईमुगाच्या शेंगा विकेपर्यंत थांब म्हणला. शेंगा विकल्यानंतर गावाकडं बघा, आपले आईवडील आपल्याला, आपण काय मागितलं तर त्या बिचाऱ्यांकडे पैसा नसतं, ते आपल्याला काय म्हणतात? कापूस विकल्यावर देऊ, सोयाबीन विकल्यावर देऊ, भुईमुग विकल्यावर. तसं याचे वडील याला काय म्हणले की भुईमुग विकल्यावर मी तुला सोनाटा वाच घेऊन देईल. मग इथं काय पाहिजे होतं? टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट पाहिजे होतं. ग्राउंडनट म्हणजे काय? भुईमुगावर पर्सोनाटा हा नावाचा रोग पडतो. तर मात्र इथं त्यांनी अर्गॉट ऑफ बाजारा दिलेला आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. तर अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. जर PDF पाहिजे असेल तुम्हाला तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. या नंबरवर संपर्क करा. आपल्याकडं नुसतं सायन्सच नाही तर ऑल पॉलिटी आर्टिकल्स, संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सची ट्रिक्सचं पेड PDF आहे. तुम्हाला जर डेमो पाहायचा असेल तर हे आपलं